आपल्या सगळ्या महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करून ज्यांच्या जयंतीचं द्विशताब्दी वर्ष सुरू झालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरुपैकी एक गुरु, ज्यांना सामाजिक बदलाच्या पायाचं भारतामध्ये क्रेडिट दिलं जातं, ते महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले. 14 तारीख 2 दिवसावर आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि त्यामुळे या दोन्ही गुरु शिष्याच्या जयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा देऊ. मच्छिंद्र कांबळे आणि त्यांचे सगळे सहकारी एम.के. पब्लिकेशन यांनी आज म्हणजे मल्टीपर्पज कार्यक्रम ठेवलेला. मल्टीपर्पज म्हणजे एका पाक्षिकाचं उद्घाटन, बहुजन मीडियाचा रोल, आंबेडकरी चळवळ, राजकारण, त्याहीविषयी आपल्याला एका मांडवामध्ये अनेक लग्न लावायची सवय आहे, सामुदायिक विकास सुरू आहे. त्याची कारणं अशी आहेत की आपले इश्यू खूप आहेत, त्यामुळे कुठला धरावा कुठला सोडावा, त्यामुळे जमेल तेवढं एकाच वेळेला घेऊन जाता यावं अशा त्यांच्या प्रयत्नातून आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे. माझ्यापूर्वी डॉक्टर चेतना सोनकांबळे यांचं भाषण मीही आज पहिल्यांदा ऐकलं. त्यांचे वडील आमच्या चांगल्या परिचयाचे आणि त्यांचं भाषण ऐकलं. मी मच्छिंद्रला म्हणालो, कोल्हापूरकरांना एक चांगला वक्ता, एक नवीन वक्ता मिळाला. त्यामुळे त्यांनी अत्यंत सुसंबद्ध पद्धतीनं कमी वेळामध्ये जे तुम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचं एकदा आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करू. मच्छिंद्र कांबळे परिवार हा मुवमेंट जगणारा परिवार आहे. त्यांच्या पत्नी तिकडे आहे, कन्या तिकडे आहे. हा सगळा परिवार चळवळ जगतो. म्हणजे आपल्या बहुतेकांची मुवमेंट कशी आहे, दरवाजापासून बाहेर, पुरुष माणूस संपला की तुमची मुवमेंट संपली. बाकीच्या मंडळीचा आमचा काही संबंध नाही. पण मच्छिंद्रचं तसं नाही. ते स्वतः लेखन करतात, मेहनत करतात. पत्नी तिथं काही राजकीय पिंड नाही, चळवळीची गरज म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेत उभे राहिल्या. तर म्हणजे त्यांचं आपण ह्या धाडसाबद्दल अभिनंदन करायला हवं. दोन्ही कन्या छानपैकी लिहितात, त्यांची बुकलेट मी पाहिलेलं आहे. त्यामुळे हा परिवार जमेल तेवढ्या पद्धतीनं, जसं सोनकांबळे मॅडम म्हणाले, प्रत्येकानं जमेल तेवढ्या पद्धतीनं आपल्या खांद्यावरती घेऊन जेवढं जाता येईल तेवढा प्रवास केला पाहिजे. आणि या प्रवासामध्ये मच्छिंद्र अगदी ती आपली एक फिल्म डॉक्युमेंटरी बनवली. काय नाव तिथं? वनवा बनवली. त्याच्यानंतर मला वाटतं आरक्षणावरती, भीमा कोरेगावरती बुकलेट आहे, पुस्तिका आहे. आणि नोकरीही सांभाळावी लागते, पोटाचं साधन म्हणून, व्यवसाय म्हणून नाही. आणि आता त्यांनी नव्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं आणि समता दृष्टी बहुजन STM ठिकाणी का सुरू केलं त्याचंही विवेचन त्याने केलं. त्यामुळे आणखी एका नव्या क्षेत्रामध्ये पदार्पण, त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा. आणि नवीन नवीन क्षेत्र अजून खूप आहेत, त्याच्यातही त्यांनी पदार्पण करावं. ती ताकद, ती शक्ती त्यांना प्राप्त हो अशी आपण अपेक्षा करूया आणि शुभेच्छा करूया. खरं म्हणजे मच्छिंद्र कांबळे तसे ताकाला जाऊन लपवणारे नाही. त्यामुळं जरी समता दृष्टी बहुजनाचा उद्घाटन सोहळा असला तरी त्यांनी विषयाला हात घातला आणि नेमकं दुःखावरती बोट ठेवलं. खरं म्हणजे
राजकारणी मंडळी असं करत असतात, पण विदाऊट राजकारणी मंडळी पण डायरेक्ट करत असतात. आणि त्यामध्ये आमचे कोलटकर आहेत, मच्छिंद्र आहेत, बाकी कोल्हापूरमध्ये तशी बऱ्यापैकी मंडळी आहेत त्याच्यात अशा पद्धतीनं विवेचन करणार. पण हा अंक मी जेव्हा त्या पाहिला, कारण मी पहिल्यांदाच पाहिला, त्यांनी उपवर्गीकरणाची एक लीड बातमी बनवली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आंबेडकरी चळवळीची पीछेहाट का बातमी बनवली आणि माझी एक इंटरव्ह्यू पण लावली आवाज इंडियाची. आपले पद्माकर उपळेकर यांचा संविधानिक मूल्यावरचा लेखी लावला. आणि मग इराण इस्रायल युद्धापर्यंत आजकाल तो करंट इश्यू आहे. म्हणजे अगदी बहुआयामी स्वरूपाचं एक नवीन भाषिक यांनी लॉन्च केलं. प्रयोग करणं महत्वाचं, प्रयोग किती चालतात, यश अपयश काळाच्या पोटामध्ये, पण प्रयत्न करणे हे फार महत्वाचं. त्याबद्दलही त्यांचा आपण जोरदार टाळ्या वाजवून आमचे पद्माकर उपळेकर पहिल्यांदाच भेटले, पण चळवळीत राहिल्यावर सगळे ओळखतच असतात एकामेकांना. त्यांच्याही पुस्तकाचं आपण पद्मलेख याचं उद्घाटन केलं. मला इथं आल्यावर ते पुस्तक मिळालं. सकाळी मी सोलापूरला होतो, 2 वाजता सोलापूर सोडलं आणि 6 वाजता मी कोल्हापूरला आलो. आणि त्यामुळं धावतं असताना त्यांनी पुस्तक हातात ठेवलं, ते चाललं. आणि त्यातला एक संदर्भ मला त्यांच्या लेखातला बरा वाटला. राज्यघटना निर्मिती प्रक्रियेमध्ये संविधान सभेमध्ये 15 महिला होत्या. त्याच्यावरती त्यांनी एक लिहिलंय, त्याचे नाव आहे, त्यामध्ये एकच महिला ही अस्पृश्य आहे. दाक्षिणी वेलायधन ही केरळामध्ये शिक्षिका होती, पण ती काँग्रेस पक्षाची, त्याला सगळं काँग्रेसच होतं. त्यामुळे त्या 15 महिलांमध्ये ही एकमेव महिला आहे जी अस्पृश्य होती. पण तिचं बाबासाहेबांशी काही कनेक्शन नव्हतं, कारण तिचे सगळे कनेक्शन गांधीजीशी होते, काँग्रेस पक्षाचे होते. कारण केरळमध्ये त्याला आंबेडकरी चळवळ नव्हती, फारसा प्रभावी नव्हता. बाबासाहेब आंबेडकर केरळला पहिल्यांदा गेले 1935 साली. ही केरळमधले श्रीनारायण गुरु यांची यंग विंग होती, SNDPची यंग विंग, युवा विंग. त्यांनी बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतराचा प्रश्न घेतला तेव्हा ती भूमिका ऐकण्यासाठी पहिल्यांदा केरळमध्ये बोलवलं होतं. म्हणजे बाबासाहेबांची एंट्री पण केरळमध्ये खूप लेट आहे. आणि बाबासाहेबांच्या वरती केरळमध्ये मल्याळम भाषेमध्ये पहिलं पुस्तक 1982च आहे. त्यावरनं तुम्ही अंदाजा लावू शकता की बाबासाहेबांना तिकडे पोहोचायला किती उशीर झाला असेल, किती वेळ लागला. या छोट्याशा जुजबी बाजू आपल्या समोर ठेवल्यानंतर काही मूलभूत बाबी आपण या निमित्ताने विचार करूया. एक म्हणजे फुल्यांची जन्मशताब्दी, द्विशताब्दी. याच्या अगोदर 150 वर्षांची शाहूराजांची झाली, वामनदादांची झाली. काय झालं? वामनदादाची जेव्हा जन्मशताब्दी आली 22ला, तेव्हा मी पत्र लिहिलं होतं शासनाला की वामनदादा सारख्या ताकदीच्या माणसाचं शासनानं यथोचित गौरव करणं गरजेचं आहे. त्यावेळेला महाविकास आघाडी सरकार होतं, मी महाविकास आघाडीत होतो, माझा पक्ष होता. आणि महाविकास आघाडी फुले शाहू आंबेडकरांच्या नावाशिवाय पाणी पित नाही, पण त्यांच्या हातून काही घडलं नाही. मग 2024ला शाहूराजांचा 150 वर्ष. आणि कुणीतरी म्हटलं की एक भव्य पुतळा उभारा वगैरे वगैरे. त्यावेळेला मी महाराष्ट्र शासनाला पत्र लिहिलं की शाहूराजांच्या वतीनं एक नॅशनल लेवलचं इन्स्टिट्यूट एम सारखं असेल किंवा स्वतंत्र युनिव्हर्सिटी असेल, अशा लेवलचं एखादं इन्स्टिट्यूट सुरू करावं, शासनाने त्याच्यात लीड घ्यावं. पण शासनाला याच्याविषयी काही घेणं देणं नाही. आता महात्मा फुल्यांची 200वी जयंती आली, गाडगे महाराजांची 100वी गेली, महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाची 100वी झाली.
या ऐतिहासिक घटना ज्या कांशीरामजीच्या काळात आम्ही या सगळ्या घटनांना आठवणीत आणि पुनर्वर्धित करण्यासाठी लिस्ट वी फॉरगेट असं एक आम्ही कार्यक्रम चालवतो आहे. लिस्ट वी फॉरगेट म्हणजे याचा अर्थ असा की काही गोष्टी आपल्याला विसरता येणं शक्य नाही, त्या विसरताच कामा नयेत आणि या भूमिकेतून त्या गोष्टी पुन्हा पुन्हा नव्या पिढीसमोर त्या मांडाव्या लागतात. फुले जयंतीच्या निमित्तानं आज शासनाचा कार्यक्रम खातगुंडला आहे, फुल्यांच्या गावी आहे. कदाचित उद्या वर्तमानपत्रात त्याच्या हेडलाईन लागतील, कारण सरकारमधले लोक सामील झाले तर त्याच्या हेडलाईन लागतात. बुद्धिवादी माणसं कार्यक्रमाला आली म्हणून त्याच्या हेडलाईन नाही लागले. ही आपली शोकांतिका आहे आणि त्यामुळं फुल्यांच्या विषयी या 200व्या जयंती वर्षामध्ये इथलं शासन, इथली व्यवस्था फुल्यांना किती न्याय देईल हा मोठा वादाचा प्रश्न आहे. त्याच्यावरती शंका, आणि शंका घेण्याचं कारण असं की फुल्यांना आजपर्यंत न्याय नाही दिला. आता न्याय नाही दिला म्हणजे आपण एक टोकन म्हणून उदाहरण घेऊ. टोकन म्हणून आजकाल भारतरत्न द्यायची सगळ्यात मोठी पद्धत सुरू झाली. ज्याला कुठलीही पदवी नाही त्याला सुद्धा भारतरत्न देण्यासाठी आग्रह असतो. पण फुले आणि सावित्री या दोन्ही परिघाच्या बाहेर आहेत. आमचे माळी समाज बांधव बरेच वर्ष कधी कधी ही मागणी करतात. कमीत कमी त्या निमित्ताने त्यांना फुले आठवतात, हे फार चांगलं. कारण मी आता सोलापूरच्या पट्ट्यातून आलो आणि पुणे टू सोलापूर प्रवास करताना माझा पुण्यातला सहकारी तर सोबत आहे. तो म्हणे सगळे सर हे माळ्यांच्या जमिनी आहे, हा सगळा पट्टा माळी समाजाचा आहे. आणि मी त्याला विनोदाने म्हणालो मग ते पुण्याला मानत असतील तर म्हणे नाही नाही, पुण्याला कशाला मानतील, ते सगळे बीजेपीचे मतदार आहेत आणि सगळे बीजेपीचे समर्थक आहेत. आता त्यांनी म्हटलं तर मला काय आश्चर्य वाटलं नाही, कारण अनुभवानं एवढं दुःख पचवायची सवय झाली की हे काहीच वाटत नाही. आणि हे काहीच वाटत नाही म्हणून त्याला मी म्हणालो यार, एकदा उत्तर प्रदेशमध्ये मी गेलो होतो आणि तिथे एक महिला भेटली, खासदार होती. त्यामुळं परंतु खासदार झालेले सगळे लोक चांगले नसतात. त्यामुळं ती एक खासदार महिला भेटली. त्या महिलेला म्हटलं बाई तुझं नाव काय? ती म्हणाली माझं नाव सावित्रीबाई फुले. म्हटलं तू कुठल्या पक्षात आहे? ती म्हणे मी बीजेपीच्या पक्षात आहे. मी बीजेपीची खासदार आहे. मग आता मी तिला विनोदाने म्हटलं बाई तू एक तर नाव बदल, नाहीतर पक्ष बदल, नाहीतर भविष्य काळात इथले ब्राह्मणी इतिहासकार असे येतील की सावित्रीबाई फुले बीजेपीच्या लोकसभा खासदार होत्या. एवढं वाईट या आमच्या देशात करू शकतं. थोडक्यात अर्थ असा की महापुरुषांच्या बाबतीतला हा विपर्यास हा आपली एका आता परंपरेचा भाग झाला. म्हणजे मी कल्पना करू इच्छितो की आज देवेंद्र फडणवीस फुल्यांच्या जयंतीविषयी काय बोलले असतील, खातगुंडला होते, काय बोलले असतील. तर फुल्यांनी फार चांगली शाळा काढली, पुढे म्हणता येणार नाही की आम्ही टिकवू शकलो नाही. ते काय म्हणतील तर फुल्यांनी अस्पृश्यासाठी पानवटे खुले केले. अनेक ठिकाणी आमच्या राज्यात अजूनही बंदी आहे, तो एक वेगळा भाग आहे. फुल्यांनी स्त्रियांच्या उद्धाराचं काम केलं. आम्ही फार चांगलं काम करतोय, पण आमचं सरकार केंद्रातलं आता सांगते शबरीमाला मंदिरामध्ये स्त्रियांनी यायचं नाही. काय सांगणार, काय सांगणार? म्हणजे आता या महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या हा एक पारंपरिक उत्सवाचा भाग व्यवस्थेतल्या लोकांसाठी झाला. आता जेव्हा व्यवस्थेतल्या लोकांसाठी हा भाग झाला तेव्हा या महापुरुषांच्या अनुयायांची जबाबदारी हजारो पटीने वाटते की त्यांनी आपला सांस्कृतिक बदलाचा, विद्रोहाचा इतिहास तो पुन्हा मांडणं, त्याला जपणं, त्याचं स्वतंत्र अस्तित्व ठेवणं हे त्याच्यासाठी गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी आमच्यासारखे बळी गेले तरी चालतील, आम्ही खासदार होऊ काय नाही काय, आमदार होऊ काय नाही काय, आम्हाला काही फरक पडत नाही. कारण आम्ही आमच्या त्या उज्ज्वल, त्या बदलाच्या, त्या विद्रोहाच्या परंपरा जिवंत ठेवणारे आम्ही खरे हाडाचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्हाला त्या बाकीचं घ्यायचं काही घेणं देत नाही. फुले आणि आंबेडकर एकाच घडीतले. नुसते फुले आंबेडकर काय,
चाळवसापासून बुद्धापासून अगदी महावीर परवा जयंती झाली आणि हे दिन सगळे एका कडीतले बरे एकटेच आहेत का? उत्तरेतला रविदास असेल, कबीर असेल, नानक असेल, दक्षिणेतले श्रीनारायण गुरु असतील, पेरियर असतील, अगदी नंदनार सारखा चोकामेळाच्या तुलनेतला संत असेल, हे सगळे एका मायेचे ना. आणि एका मायेचे म्हणतो त्याचं कारण असं की यांच्यामध्ये एक सूत्र आहे, एक सूत्रबद्धपणा आहे. आणि ते सूत्र काय? त्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेचा धिक्कार केला, नकार दिला आणि तिच्या विरोधात विद्रोह केला. हे त्यांच्या जीवनाचं सूत्र आहे. म्हणून कांशीरामजी एका शब्दात म्हणायचे की आपल्या भारतामध्ये एक 108 वर्षाचा एक अटूट संघर्ष आहे आणि तो संघर्ष महात्मा फुल्यापासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत तो प्रचंड मोठा संघर्ष आहे आणि तो खरा आमचा वारसा, तो खरा आमचा इतिहास आहे. आता मी जेव्हा इतिहास हा शब्द वापरला तेव्हा महात्मा फुले हा आमचा पहिला इतिहासकार, बहुजनांचा या देशातला पहिला इतिहासकार कोण? तर त्याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले, निर्विवाद. कुणी त्याच्यात दुमत करण्याचं काही कारण नाही. फुल्यांनी सांगावं हा देश कुणाचा आणि पुढ्याने म्हणावं शूद्र अतिशूद्रांचा, इथल्या मूळ लोकांचा. फुल्याने म्हणावं या देशाचं नाव काय आणि पुढ्याने सांगावं या देशाचं नाव बलिस्तान. बलिस्तान या देशाचं नाव म्हणजे एका बाजूला हिंदुस्थान या कन्सेप्टचा एक वेगळा अर्थ जो आज सनातनी धर्म या कन्सेप्ट मधून पाहिला जातो, फारसी शब्दाच्या पलीकडे जाऊन तो पाहिला जातो. तर एका बाजूला हिंदुस्थान या शब्द प्रयोगाचं जे काही त्यांना अभिप्रेत आहे आणि फुल्यांना अभिप्रेत असणारा बलिस्तान हा फुले बलिस्तान मानतात. आणि मग आताही आपला खेड्यापाड्यातला शेतकरी अगदी शेती सुरुवात करताना सुद्धा आधी म्हणतो इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य. हा महाराष्ट्रात फक्त बोलतो, पण केरळमध्ये ओणम, तामिळनाडू केरळमध्ये जेव्हा ओणम फेस्टिवल असतो तेव्हा प्रात्यक्षिकरित्या अनेक जण बळीच्या देशामध्ये रस्त्यावर घेतात आणि त्या बलिस्तानाची आठवण करून देतात की हा आमचा सर्वश्रेष्ठ सम्राट होता, राजा होता. आता आपल्याकडे ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि आपल्या बाजूला ज्योतिबा, तुमच्या बाजूला ज्योतिबा. आता हे दोन ज्योतिबा कोण? एक ज्योतिबा फुले, हा ज्योतिबा कोण? आणि मग पुन्हा आपण फुल्यांच्याकडे गेलो तर कळतं हा ज्योतिबा असेल, खंडोबा असेल, हे काही तुमच्या त्या टिपिकल भानगडीतली मंडळी नाही. टिपिकल भानगडीतली म्हणजे ते तुम्ही समजून घ्या, ते टिपिकल भानगडीतली मंडळी नाही. हे खरे बळीराजाचे सरदार असणारे लोक, बळीराजाची व्यवस्था चालवणारे लोक. पण जेव्हा व्यवस्था विरुद्ध असे चांगले लोक उभे राहतात तेव्हा त्यांचं रूपांतर देवाधर्मामध्ये होतं आणि देवाधर्मामध्ये रूपांतर झालं की व्यवस्थेला अशा मंडळीला हँडल करणं अत्यंत सोपं जातं, त्यांना हँडल करणं सोपं जातं. आजकाल बघा गेल्या महिन्यामध्ये एक मंत्रालयात मीटिंग झाली. कशासाठी मीटिंग झाली? धनगावकर. मीटिंग अशासाठी झाली की आंबेडकरांची जयंती साजरी कशी करावी. मीटिंग कोण घेते? सरकार घेते. सरकार ठरवते मीटिंग घेऊन की आंबेडकरांची जयंती कशी करावी. मला काय माहित नाही आज फडणवीसांनी पुन्हा खातगुंडला काय फुल्यांची जयंती कशी करावी हे काय प्रवचन दिलं की काय मला माहिती नाही. पण जेव्हा महापुरुषाचं सरकारीकरण होतं ना तेव्हा तो लोकांचा महापुरुष राहत नाही. त्याच्यावरती एक विडंबनापर्यंत एक लिहिलेलं आहे कुणीतरी आणि त्याच्यावर मग शिरवाडकरांची का कोणाची तरी एक छोटी कविता आणि त्यामध्ये गांधी, टिळक आणि आंबेडकर 3 फोटो भिंतीवर आणि मग तिघही परेशान होऊन बोलतात एकामेकाशी. फोटो मधले तिघ जण एकामेकाशी बोलतात. त्यामध्ये टिळक म्हणतात आजकाल मला कोणीच विचारत नाही, मी नुसता सरकारी शाळेच्या भिंतीवरच आहे. टिळकांचं दुःख बघून गांधी पण म्हणतात मी तरी व्यक्त न झालेलं का, मी व्यक्त होतो. ते म्हणतात
माझी तरी काय असती ते माझ्याही मागं सरकारी भिंतीशिवाय कोणी नाही. आणि मग दोघं उत्साहानं किंवा थोडस वेगळ्या भावनेनं बाबासाहेबांचे फोटो का बघून म्हणतात आजकाल दिवस यांचे आहेत आपले काय खरं नाही. म्हणून सरकारी भिंत तुमच्या महापुरुषाच्या मागे लागली की समजायचं त्याच पाणीपत. आणि ही पाणीपत करण्याची वेगळी पद्धत आहे. अनेक पद्धतीमध्ये ही एक पद्धत आहे. आता हे पाणीपत का करायचं असतं तर 2-3 प्रातिनिधिक उदाहरणं घेऊन बोलायचं खूप असतं. बाबासाहेबांनी मनुस्मृती दारली तुम्हाला सगळ्यांना. कल्पना कुणाची? कल्पना कुणाची? फुल्यांची. फुल्यांची इच्छा होती मनुस्मृती दार. फुल्यांना जमलं नाही किंवा ते घडलं नाही त्यांच्या हातून. तर त्याने इच्छा व्यक्त केली होती की या मनुस्मृतीचं दहन केलं पाहिजे का. आणि मग त्यांचा एक अभंग आहे, एक रचना आहे. जाळावा मनुग्रंथ शूद्रा करुणी अनर्थ मानवता नासवेली वर्ण भेदाची माऊली. मनुस्मृती म्हणजे वर्ण भेदाची माऊली. फुल्यांची इच्छा होती. फुल्यांची इच्छा पूर्ण केली बाबासाहेब. ही गुरु शिष्य, ही गुरु शिष्याचं नातं आहे. आरक्षण धोरण, आरक्षण धोरणाचे आरक्षण धोरण म्हणजे बहुजनांसाठी आरक्षण धोरण. जनक कोण? महात्मा ज्योतिबा फुले. आयडिया भारतामध्ये प्रपोगेट करणारे पहिले कोण? महात्मा ज्योतिबा फुले. ड्यूक ऑफ कॅनॉट आला पुण्याला, भेटले फुले. सांगितलं टेल युअर मदर वी आर हॅपी नेशन बट करोड्स ऑफ द पीपल आर विदाउट एज्युकेशन. सरकॅस्टिकली बोलले. तुझ्या आईला जाऊन सांग. तुझ्या आईला जाऊन सांग म्हणजे काय? तुझ्या आईला जाऊन सांग म्हणजे काय? तुझ्या आईचं राज्य आहे, व्हिक्टोरिया राणीचं राज्य आहे, म्हणून तुझ्या आईला जाऊन सांग. आपल्याला गेल्या 75 वर्षात कुणाच्या आईला जाऊन सांगावं अजून कळत नाही. अरे फुले राजपुत्र आहे म्हणून त्याचं पाय धरत नाही बसले, नाही विनंती करतो आता तुमचं राज्य आहे असं नाही. टेल युअर मदर वी आर हॅपी नेशन करोड्स ऑफ द पीपल आर विदाउट एज्युकेशन. सरकॅस्टिक आहे. मी जाऊन सांग तुझ्या आईला की आम्ही जशा आनंदात आहोत पण करोडो लोक निरक्षर अवस्थेत आहेत. शिक्षणाचा पाया फुले घालतात. आणि एवढंच नाही, मी मगाशी आरक्षणाचं बोललो ना. 48 दरम्यान फुल्याने इंग्रजांना एक निवेदन दिलं. आणि ते निवेदन का की शासन परिषदेतल्या 50% जागा आरक्षित ठेवा. त्याच्या अगोदर फुल्यांची कल्पना काय? फुल्यांची कल्पना ती त्यांनी लिहून ठेवलेली आहे. सत्ता तुझी राणीबाई चौकडे ब्राह्मणशाही. सत्ता तुझी राणीबाई चौकडे ब्राह्मणशाही. कोणी शिरस्तेदार, कोणी कुलकर्णी, कोणी सावकार, सारे भट संबंधार. करती शूद्रावरती कहर, राणी हे तर आंधळे सरकार. ही कल्पना, हे फुल्यांचं बीज आहे. मग फुले काही राजे महाराजे नव्हते, नगरसेवक झाले होते पुण्याच्या कॉर्पोरेशन मध्ये. पण त्यावेळेचा नगरसेवक आणि आजचा नगरसेवक फरक आहे. मग त्यामुळे फुल्याला काही ती पावर नव्हती धोरण राबवायची. फुल्यांना शिष्य भेटला शाहू राजा, देशातला पहिला राजा बनला. स्वतःच्या राज्यामध्ये आरक्षण धोरण लागू. आणि मग फुल्यांना दुसरा गुरु भेटला देश पातळीवरती ताकदीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी राज्यघटनेमध्ये आरक्षण आणलं आणि महात्मा फुलेची संकल्पना पूर्ण केली. बाबासाहेबांनी गुरु निवडताना जात धर्म पंथ रक्त असल्या फालतू गोष्टीला कधी थारा नाही दिला. मी फालतू शब्द जाणीवपूर्वक, कारण काही शब्द तुम्हाला तसेच वापरावे लागतात. जातमुक्त होणारा समाज समूह जातीचं भांडवल करतो, तो प्रॉब्लेम आहे. हिटलरच्या वंशवादाच्या थेअरीची जे निर्भत्सना करतात, जे खंडन करतात, त्यांनी वंशवादाच्या गप्पा माराव्या. रक्तावरनं श्रेष्ठता असते ते ब्राह्मणवादाचं सूत्र
ज्याने आपण आयुष्यभर खंडन करतो त्याने रक्तावरनं माणसाचं मूल्यमापन करा. हा गाढव का? म्हणून बाबासाहेब त्याच्या पलीकडे गेले. बाबासाहेब त्याच्या पलीकडे गेले म्हणून त्याने गुरु स्वीकारले. कवी, बुद्ध, फुले. जाती धर्म काय आहे? कबीराचा कालखंड कुठला? काही भेटबीट आहे? नाही. बुद्ध कालखंड कुठला? बाबासाहेबांचं एक मोठं वैशिष्ट्य आहे बघा. हे अजून अनएक्सप्लोर्ड मटेरियल आहे, खूप अजून बाहेर यायचं आहे. बाबासाहेबांचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य बघा, बाबासाहेबांकडं जगातल्या मोठ्या विद्यापीठाच्या पदव्या, MA, PhD, DSc, DLitt, LLD, बॅरेटला. त्यांच्या गुरुकडे कुठल्या पदव्या आहेत? त्यांच्या गुरुकडे कुठल्या पदव्या आहेत? आपल्या भारतातल्या लोकांना एखाद्या पाश्चिमात्य माणसाला गुरु मानल्याशिवाय मोठा होता येत नाही. पाश्चिमात्य माणसाला गुरु मानायचं म्हणजे मोठा. बाबासाहेबांचं मोठेपण, एवढ्या मोठ्या जागतिक विद्यापीठाच्या पदव्या असताना बाबासाहेबांनी गुरु कुणाला मानावं? तर बुद्ध, फुले, आंबेडकर, बुद्ध, फुले आणि कबीराला मानावं. त्याच्यात बाबासाहेबांचं पण मोठेपण किती आहे. आणि बाबासाहेब फुल्यांना गुरु मानतात, मग फुले किती ताकदीचे असतील आणि फुले किती ताकदीचे असतील याचं उदाहरण एक बाबासाहेबांनी दिलं. कधी दिलं? बाबासाहेबांचं भाषण रानडे, गांधी आणि जिना. रानडे, गांधी आणि जिना हे पुण्यामधलं त्यांचं गाजलेलं भाषण पुस्तक रूपामध्ये आहे. त्यामुळे आता एखाद्याच्या जन्मदिवसाला जातो तर आपण काही वाईट बोलत नाही ना. त्यामुळे रानडेच्या जयंतीला गेलो बाबासाहेब काही वाईट बोलतील का? चांगलेच बोलले. पण त्या भाषणाचा जो बॅकग्राऊंड आहे की जगामध्ये महापुरुष कुणाला म्हणावं, हु इज द ग्रेट मॅन, आणि मग त्याची तुलना करताना बाबासाहेबांनी जो कॅनव्हास मांडलाय तो अगदी अलेक्झांडर द ग्रेट, नेपोलियन बोनापार्ट अशी मोठमोठी व्यक्तित्व यांचा परामर्श घेत 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 कसोट्या लावत वेदर रानडे वॉज अ ग्रेट मॅन इथपर्यंत आले. रानडे ज्या अर्थानं मोठे होते का इथपर्यंत आले आणि सकारात्मक उत्तर देताना म्हणाले रानडे सुद्धा मोठे व्यक्ती होते. आता या रानडेला फुल्यांनी फटकारलं होतं हे तुम्हाला माहिती आहे का? रानडे जज होते. रानडे आणि फुले समकालीन आहेत. रानडे आणि फुले समकालीन. आणि रानडे एकदा भाषणात कुठेतरी म्हणाले की आजकाल शेतकऱ्यांची परिस्थिती फार चांगली आहे. कोण म्हणाले? रानडे. आता रानडे म्हणजे जज, ते जज होते. ते म्हणाले आजकाल शेतकऱ्यांची परिस्थिती फार चांगली आहे. आणि मग फुल्याने आसूड ओढला. फुल्याने रानड्यावरती आसूड ओढला आणि ते म्हणाले महाशय तुम्हाला शेतकऱ्यांच्या विषयी काय कळतं? आता हा संदर्भ बाबासाहेबांनी टाळला. बाबासाहेबांनी टाळला हा एक भाग. दुसराही संदर्भ बाबासाहेबांनी टाळला. कुठला? फुले बालविवाहाला विरोध करायचे हे तर तुम्हाला माहिती. बालविवाहाला विरोध करायचे. आणि रानडेचं दुसरं लग्न हे मात्र 9 वर्षाच्या मुलीबरोबर झालं होतं. 9 वर्षाच्या मुलीबरोबर. मग ते पुण्यातलं भाषण संपलं आणि मग एक जाणकार श्रोता बाबासाहेबांना म्हटला की बाबासाहेब तुम्ही रानडेची तुलना जगातल्या मोठ्या माणसाबरोबर केली, फार चांगला आहे, पण फुल्यांच्या बरोबर का नाही केली? दोघं समकालीन. आणि बाबासाहेब म्हणाले रानडेची जर तुलना फुल्यांच्या बरोबर केली तर रानडेमध्ये शिल्लक काय नाही. रानडेच्या मध्ये शिल्लक काय नाही. म्हणजे महात्मा फुलेची उंची किती आहे? उंची किती आहे? तुम्ही लिहिलंय विद्ये विना मती गेली, मती विना, हे सगळ्यात तुम्हाला कोण पाठ आहे ना. शिक्षण किती बेसिक आहे. शाहूराजाने त्याच्यासाठी काय केलं असं मी सांगायची गरज नाही. कोल्हापूरकरांना तेवढं तरी इतिहास माहित आहे, नव्या पिढीला माहित नाही, तो करणं गरजेचं आहे, तो भाग वेगळा. पण फुल्यांचं दुसरं एक कोटेशन आहे आणि ते आहे फुल्यांचा पॉलिटिकल डिस्कोर्स. फुल्यांच्या पॉलिटिकल डिस्कोर्सचा विषयी फारसं लोकांमध्ये जागृती नाही. फुले आणि बुद्ध यांच्या नात्याविषयी, बुद्धाच्या विषयी फुल्यांचं काय मत आहे?
याच्याविषयी फारसं अजून स्पष्टीकरण नाही. पण फुले बुद्धाला आदर्शवंत मानत होते. ब्राह्मणी धर्माच्या विरुद्ध बंड करणारे बुद्ध हे त्यांना आदर्शवादी होते आणि त्यामुळे बुद्धाचंच तत्वज्ञान फुल्यांनी सार्वजनिक सत्य धर्म या वेगळ्या पकडीत मांडलेला. मी जसं म्हणालो की विद्येविना मती गेली नाही, पण फुल्यांनी पॉलिटिकल डिस्कोर्स मांडला. राजकीय तत्वज्ञान मांडताना फुले म्हणाले, सत्य विना सकळ कळा आली अवकळा पुसा बेबरा. शिक्षणा वाचून आहेच आहे, पण सत्तेपासून तुम्ही दूर गेलात म्हणून शूद्राची की वाईट परिस्थिती झाली. एवढं अत्यंत क्लॅरिफाईड असताना सुद्धा आपल्याला फुले अजूनही पाण्याची विहीर खोदली, शाळा सुरू केली, याच्या पलीकडे आपला फुले जात नाही. का तर बाकीचा फुले आपल्याला पेलवत नाही, बाकीचा फुले पेलवत नाही आणि बाकीचा फुले इतरांच्याकडे जाताच कामा नये. हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. फुल्यांनी सगळ्या बहुतांशी वर्गाला शूद्र अतिशूद्र या दोन शब्दाच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट केलं. थोडं पुढं फोड करून त्यांनी शेठजी भटजी लाटजी अशी समाजाची विभागणी केली. एका बाजूला शेठजी भटजी लाटजी हा एक समूह आणि दुसऱ्या बाजूला शूद्र अतिशूद्र. हे बायफर्केशन करणारे फुले या भारतातील पहिले महापुरुष आहेत. पहिलं बायफर्केशन शास्त्रशुद्ध बायफर्केशन आहे आणि हे एका बाजूचे हे दुसऱ्या बाजूचे. आता या बाजू ज्या आहेत, एका बाजूला फुल्यांनी शूद्र अतिशूद्र करावं, बुद्ध बाबासाहेबांनी पुन्हा कांशीरामजींनी त्यांना बहुजन म्हणून एकत्र आणावं आणि एकत्र आणताना जातीची बंधनं कमी करावी, शिथिल करावी. मग आम्हाला फुले आंबेडकर पसंत नाही, मग आम्ही जातीची बंधनं इथून पुढे मजबूत करण्याची धोरणं राखू आणि त्या धोरणाचा भाग म्हणून आता उपवर्गीकरण हा येतंय. आणि त्या उपवर्गीकरणाविषयी तुम्ही समता दृष्टी बहुजन मध्ये लिहिलं. आता याच्यावरती मी फार बोलणार नाही. लोक म्हणतील तळागाळातल्या माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी एक वाटा बाहेर काढला तर काय वाईट आहे? काही वाईट नाही. आरक्षणाचा वाटा शिकलेल्या वर्गालाच मिळतो, न शिकलेल्या वर्गाला मिळत नाही. मग तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्माला आहे, तुम्ही महार जातीमध्ये या, बौद्ध जातीमध्ये या, मातंग चर्मकार ढोर वडार बेलदार कुठल्याही जातीमध्ये या, तुम्ही जर शिक्षित नाही तर तुम्हाला आरक्षणाचा लाभ नाही. मग ते वेगळं ठेवा किंवा एकत्र ठेवा. नंबर 1, महाराष्ट्रामध्ये 4 लोकसभेच्या जागा आहेत. शेड्यूल कास्टच्या 58 जाती आहेत. त्याचं पुढं काय करावं? रिझर्वेशन इन प्रमोशन मध्ये रोस्टर एकच असतं, रोस्टर उपवर्गीकरणाच्या आधारावर नसतं. म्हणजे उद्या एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यात पदोन्नतीचा प्रश्न आला तर रोस्टर एससी साठी येईल किंवा एसटी साठी येईल, रोस्टर उपजातीसाठी येत नाही. वाद कोण करणार? भांडण कोण करणार? एकामेकाच्या उराव कोण बसणार? कळलं? आता याच्यात आणखीन एक धूर्त कारस्थान आहे. धूर्त कारस्थान काय? अनेक लोकांचं म्हणणं आहे की आता बौद्धांनी आपली जात महार म्हणून लिहावी जनगणनेत. हे चाललंय का? इकडे पण चाललंय ना. त्यांच्या पाठीमागे त्यांचा हेतू काय माहिती आहे? हेतू आहे की बौद्धांनी महार लिहिलं पाहिजे, म्हणजे कमीत कमी महाराजच्या माध्यमातून एससी ची लोकसंख्या वाढेल आणि 13 वर्ण जे गेल्या 10% धरली ती 10%च्या ऐवजी 13% होईल. आता बौद्ध महाराष्ट्रातलं एससीच्या लिस्ट मध्ये आहे बरं का. तो काही वेगळा नाही, तो लिस्टच्या बाहेर नाही, कायदेशीर पोझिशन आहे. त्यामुळे बौद्ध लिहिलं तरी तो एससी येतो. पण बौद्ध कोण? याचा 2 फरक आहे. बौद्ध म्हणजे आमची सुषमा अंधारे, ही कुठल्या समाजातून आहे? कुठल्या समाजातून आहे? कोल्हाटी. तर ती कोल्हाटी समाजातून आहे. मग तिला काय लिहावं लागेल? धर्मबौद्ध लिहावं लागेल. जात कुठली लिहावी लागेल? कोल्हाटी लिहावी लागेल. लक्ष्मण माने भटके विमुक्त ते धर्मबौद्ध लिहितील, जात काय लिहावी लागेल? खडकाळी. आणि नागपूरच्या रूपा कुलकर्णी बौद्ध आहे, रूपा कुलकर्णी, त्यांना धर्म काय लिहावा लागेल? बौद्ध.
जात काय द्यावी लागेल, या टेक्निकल गोष्टी सगळ्या विचारात घेऊन. पण सरकारला याचं काही घेणं नाही. आम्हाला राजकीय फायदा होतोय, 2-4 लोक इकडून तिकडून आवाज देत आहेत. सध्या त्यांची बऱ्यापैकी आमदार बिमदार आहे, आमची वोट बँक त्यांच्यात चांगली आहे. मग घटनात्मक आरक्षण नीतीचा राजकारणासाठी, क्षुद्र राजकारणासाठी, उत्थानासाठी नाही, क्षुद्र राजकारणासाठी जर वापर होत असेल तर मग त्याच्याविषयी प्रश्न निर्माण होतोच, ते भविष्यात होतील. आणि त्यामुळं फुल्याने शूद्र अतिशूद्र म्हणून एकत्र करावं, बाबासाहेबांनी वेगवेगळ्या संकल्पनेच्या माध्यमातून एकत्र करावं. आणि आता सरकारची धोरणं, तुम्ही एकत्र झाला आम्हाला त्रास होतोय, तुम्ही एकत्र झाला फार खराब लोक आहे, त्यामुळे तुम्ही वेगवेगळे राहा. मग वेगवेगळे राहण्यासाठी आम्ही वेगवेगळे हातखंडे आणू. मग त्याच्यासाठी जात व्यवस्था इंटरनली कशी मजबूत होईल, आरक्षणाचा वापर करून तुम्ही एकमेकांच्या विरोधात कसे उभे राहाल, अशा पद्धतीचे शिस्तबद्ध प्रयत्न इथून पुढे होत राहतील. आता मी तुम्हाला दुसरा याच्यातली उजवी बाजू सांगतो. तामिळनाडूमध्ये अनुसूचित जातीचं रिझर्वेशन 19% आहे. यूपी एवढंच आहे, 19%. अगोदर सगळे एकत्र होते. इथे एक जात आहे अरुंधती या नावाची, ती कोयंबतूर पट्ट्यामध्ये म्हणजे पश्चिम तामिळनाडू पट्ट्यात आलं. त्या अरुंधती या जातीने ठरवलं की आम्हाला आमचं वेगळं रिझर्वेशन द्या. आणि मग त्याची लोकसंख्या निघाली 3%, मग त्यांना 3% दिलं. 20%मधून 3% काढून दिलं. आणि मग 5 वर्ष झाली, स्टडी केला. त्या स्टडीमध्ये हे आढळलं की ते 20% होते तेव्हा फायद्यात होते, आता 3% आहे तर नुकसान मध्ये आहे. काय घडलं? आता महाराष्ट्रामध्ये आपल्या एससी मध्ये जाती किती आहे? 59. उद्या प्रत्येक जात मध्ये आम्हाला वेगळं द्या. हा सगळा प्रवास आरक्षण धोरण संपवण्याच्या षडयंत्राचा भाग आहे. हा षडयंत्राचा भाग आहे. तो नीटपणे समजून घेणं, लोकांना समजावून सांगणं, त्यासाठी 4-2 लोकांचं बरं वाईट पण स्वीकारणं, या सगळ्या तयारीनिशी अशा देशाला आपण डील केलं पाहिजे. कारण ही इमर्जिंग आव्हान आहेत, आता नवीन नवीन आव्हान. या नवीन आव्हानामध्ये हेच नुसतं असं नाही, अनेक आहे. सावित्रीबाई फुल्यांचा किस्सा सांगून मी थांबणार. काय किस्सा आहे? सावित्रीबाईंनी फुल्यांच्या चळवळीची पताका खांद्यावर घेतली, तुम्हाला माहिती आहे. स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि स्वतःच्या खांद्यावर घेतली एवढंच नाही, ताकदीने चालवली. काय ताकदीने चालवली? पुढे गेल्यानंतर जुन्नर पट्ट्यामध्ये फुले परिवाराच्या अनेक जमिनी होत्या, महात्मा फुल्यांच्या जमिनी होत्या. आणि प्रचंड मोठा दुष्काळ पडला, प्रचंड मोठा दुष्काळ. दुष्काळ पडलं, लोकांना अन्न खायला नव्हतं. फुले गेले, सावित्रीबाई जिवंत होत्या. सावित्रीबाईंनी त्या जमिनी विकल्या आणि त्यातून अन्नछत्र सुरू केले जुन्नर मध्ये. स्वतःच्या जमिनी विकणं आणि दुष्काळामध्ये अन्न करणाऱ्या जनतेला अन्न निवाऱ्याची सोय करून देणं, हा फुले दाम्पत्याचा वारसा आहे. आणि आज आपल्याकडं वर्तमान स्थितीत पाहिलं तर कुठला तरी एखादा उपसुंब या नावाने सरकारच्या मदतीनं बारामांगाच्या इमानी जमिनी असतील किंवा इनामाच्या जमिनी असतील किंवा गोंदुगिरीच्या माध्यमातून नाशिकमध्ये कमावलेलं जमवलं असतील आणि त्यांना सत्ताधाऱ्यांनी पाठबळ देणं, एका बाजूला हे धंदे करायचे आणि दुसऱ्या बाजूला फुले आणि सावित्रीबाईची जयंती साजरी करायची, हे विडंबन आहे. हा विरोधाभास आहे. आणि हा विरोधाभास जर आपण समजून घेतला नाही तर त्या विरोधाभासामध्ये आपण सगळे अडकतो. आणि म्हणून फुले असो, बाबासाहेब असो, सगळ्यात शेवटी जाताना, कारण मी आज 6 तास प्रवास केलाय, सकाळी 7 वाजता पुणे सोडलं, सोलापूरला पोहोचलो आणि सोलापूर दुपारी 2 वाजता सोडलं आणि मग इथे 6ला पोहोचलो. उद्या गडिंग्लज आहे, परवा आणखी कोयना नगर दापोली आहे.
शेवटी फुले शाहू हे पचवणं फार कठीण आहे, एवढं सोपं आहे. पण त्या बाबतीत एक राहत इंदोरी फेमस शेर आहे, शायर आहे, तुम्ही ऐकत असाल. त्यांचा एक शेर फार चांगला आहे आणि ते फार सटीक बोलतात. आणि ते काय म्हणतात, ते असं म्हणतात, आंबेडकरवाद कोई जहर नहीं है, आंबेडकरवाद कोई जहर नहीं है, हे काही विष नाही, ये शुद्ध देसी घी है, ये शुद्ध देसी घी आहे. कोण म्हणतंय? राहत इंदोरी. कांबळे पवार दादा नाही बरं का, कारण कांबळे पवार म्हटलं की मग ते वेगळं होतं. राहत इंदोरी म्हणताय आंबेडकरवाद कोई जहर नहीं, शुद्ध देसी घी है, जो गधों को समझ में नहीं आता, जो गधों को समझ में नहीं आता और कुत्तों को हजम नहीं होता. क्या बात है. आता या दोन महान प्राण्यांची नावं आपल्या महाराष्ट्रात पुन्हा कुणाला द्यावी, कोल्हापुरामध्ये पुन्हा कुणाला द्यावी. कदाचित जर दिली तर उद्या प्राणी मोर्चा घेऊन आले तर त्याचं काय करायचं, की तुम्ही आमची बदनामी करत आहात, आम्हालाही आमचा सन्मान आहे आणि नको त्या लोकांना आमची नावं देत आहात, आमचा अपमान आहे, अशी जर त्या प्राण्याने भूमिका घेतली तर त्याचा मुकाबला पुन्हा कसा करायचा, अशा तुम्हाला प्रश्नाच्या विश्वामध्ये सोडून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.